दरम्यान अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसे नेते बाळा नांदगावकर पोहोचले। राज ठाकरे आणि अमित शहांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याचं बाळा नांदगावकरांनी मग सांगितलं। शिवाय मनसेला कोणत्या जागा द्याव्यात यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली आहे असं देखील नांदगावकर म्हणाले। एकंदरीत सकारात्मक चर्चा झालेली आहे। आणखीन एखादी मीटिंग होईल त्याच्यानंतर त्यातला निर्णय बाहेर पडेल। त्यामुळे फलदायी चर्चा आहे, एवढ्या पुरतच मर्यादित मी तुम्हाला आज माहिती देऊ शकतो। याचा अर्थ मनसेकडनं प्रस्ताव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे ठेवला असं म्हणायचं का? मला असं वाटतं की मी त्या मीटिंगला स्वतः नव्हतो, साहेब मीटिंगला होते, त्याच्यामुळे सकारात्मक पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे। एक दोन दिवसामध्ये त्याच्यावरती काहीतरी माहिती मिळेल। मी मध्यंतरी मला कोणीतरी विचारलं होतं, तुम्हाला आठवत असेल की 2 वेळा लोकसभा मी लढवली होती दक्षिण मुंबईतूनच। आताही साहेब जर मला म्हणाले की तुला गडचिरोलीला जाऊन उभं राहायचं आहे तर मी गडचिरोलीला जाऊन उभं राहील, कारण वर्षानुवर्ष आदेश कानावर ऐकण्याची सवय झालेली आहे, पडण्याची सवय झाली। त्यामुळे आम्ही आदेश ऐकतो आणि त्याप्रमाणे पुढची वाटचाल करत असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।